नागपुर जिले के रामटेक में सार्वजनिक शौचालय से शराब बिक्री का मामला सामने आया है। नगर परिषद के पे एंड यूज शौचालय के महिला स्टोर में शराब की भरी और खाली बोतलें मिलने से हड़कंप मच गया है। नगर परिषद रामटेक द्वारा निजी ठेकेदार को पे एंड यूज शौचालय के रूप में दिए गए सार्वजनिक शौचालय के महिला स्टोर रूम में शराब की बोतलें मिलने से विवाद खड़ा हो गया है। स्टोर रूम में रखे फ्रिज से देशी और विदेशी शराब की भरी और खाली बोतलें मिलने का दावा किया गया है। नगर सेवक रमेश कारामोरे ने इस मामले में शिवसेना के लोगों की कथित सहभागिता का आरोप लगाया है। वहीं नगर अध्यक्ष विक्रेंद्र महाजन ने जांच के बाद कार्रवाई की बात कही है। भेदे साहेब यांच्या गॅरेज समोर जे सुलभ शौचालय आहे ते आपण खाजगी व्यक्तीला नगर परिषद मार्फत चालवण्याकरता दिलेलं आहे। आजच्या व्हिडिओच्या मार्फत ते जे प्रकरण लक्षात आलंय, ज्या प्रकरणामध्ये त्या शौचालयामध्ये दारू विक्रीचं काम झालेलं असं दिसतंय त्या व्हिडिओमध्ये, वस्तुस्थिती निश्चितपणे त्यामध्ये तपासली जाईल आणि अशा प्रकरणामध्ये जर कोणी त्यात दोषी आढळला असेल किंवा त्या शौचालयामध्ये कुठला चुकीचा गैरप्रकार किंवा अवैध स्वरूपाचा कुठलाही धंदा चालत असेल तर निश्चितपणाने त्याला त्वरित निलंबित करून नगर परिषद सोबतचा करारनामा त्वरित त्याचा रद्द करण्यात येईल। फ्रीज होता, फ्रीज मध्ये मोठ्या प्रमाणात बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटल्स थंड्या होत होत्या, दारूच्या खाली बॉटल्स पडल्या होत्या आणि आम्हाला अशी माहिती भेटली की वाईनशॉपमधून आजी तिथे दारू प्यायची, मग त्याचे पैसे त्या शौचालय चालवणाऱ्यांनी घ्यायचे आणि सोबतच जेव्हा ड्राय डे असते म्हणजे ज्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात तेव्हा इनलिगल दारू तिथे विकायची। रामटेक शहरात काही दारूचे दुकानदार आहेत आणि त्यांचे शिवसेनेच्या काही लोकांशी जवळचे संबंध आहेत, त्यांच्यावर त्यांच्या वरदहस्त आहे। एका जणाचा तर खूप मोठा धंदा आहे रामटेक शहरात दारूचा, म्हणजे लिगल जे वाईन शॉप्स आणि बिअर बार आहे त्याच्यापेक्षाही मोठा धंदा एका व्यक्तीचा रामटेक शहरामध्ये आहे आणि त्याला माननीय मंत्री महोदयाच्या करात वरदहस्त असावा किंवा त्यांच्या पक्षात तो असावा असा काहीतरी लोकांचा आरोप आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या सुद्धा या माध्यमातून उद्योग चालते आणि अशा पद्धतीने अवैध धंदे नगरपालिकेच्या सुलभ शौचालयात आणि तेही महिला शौचालयात